मंडपात आणून करून हुंड्याच्या नावाखाली पोरीच्या घरच्यांकडून जितकं पत्रात टाकून घेता येईल तेवढं टाकून घ्यायचा प्रयत्न करता तुम्ही. कारण तुम्हाला माहित असतं ना पुरीच्या घरचे इज्जतीला घाबरतात, हे सगळं करायला तयार होतात, आहे ना? पण मी नाही तसा. तुमच्या या नीचपणाला अजिबात बोलणार नाही मी. तुमच्यासारख्या नीच माणसाच्या घरात माझी बहीण देण्यापेक्षा तिला कायमचं बिना लागण्याचं घरी ठेवीन मी. हो दादा, मलाच नको हे असलं स्वार्थी सासर. हो दादा, आम्हाला पण नको हे लग्न. मॅनेजर सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळेवर आलात म्हणून ह्यांचं खरं रूप आम्हाला दिसलं आणि आमची धनू वाचली. पण यातून मात्र एक शिकलो, प्रत्येक मुलीने नवरा बघताना तो हुंड्यासाठी आपल्या घरच्यांची पिळवणूक तर करत नाहीये ना, तो आपल्याशी फक्त पैशांसाठी तर लग्न करत नाहीये ना, हे बघणं ना फार गरजेचं आहे. म्हणजे अशा नीच आणि स्वार्थी लोकांचं फावणार नाही. हो, नीट बोला. थोबड बंद, थोबड बंद. तुला आत्ताच्या आत्ता इथं जितला गाडला असता, पण इथं दुसऱ्यांची लग्न चालू म्हणून शांत बसतोय. इथनं पुढं कुठल्याही पोरीला फसवण्याचा, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला ना, तू व्हायचं आणि मी आहे. आता फक्त तोंड काळ केलंय, दिंड बाकी. डॅडी, आपला डाव आपल्यावरच उलटला. आपल्याला ते लग्न करायचं होतं, पण आपल्यामुळेच हे लग्न मोडलं. आता काय करायचं? आता काय, मोडलेल्या लग्नाचा फायदा घ्यायचा. हो, पण आता पोलीस येतायला आपल्याला निघावं लागेल की. जावई बापू, आता इथं थांबण्यात काय अर्थ नाही, निघायला हवं. मी काय म्हणते, आज ना आपण मस्तपैकी पार्टी करू. पण हा, आज राजूने काहीच बनवायचं नाही, कारण आज मला फक्त माझ्या अक्काच्या हातचं खायचंय. जा बघू, पटकन माझ्या आवडीचं सगळं जेवण बनवून टाक. आणि काजू, तू ना एक काम कर, लग्नानंतर वाटायचे लाडू होते का नाही, ते समजे घेऊन ये. आज सगळं फिनिशच करून टाकते. काय हे बेस्ट आहे, आणि ते लाडू फिनिश करायला मी तुझी मदत पण करतो. मी काय म्हणतो, आपण एवढे नटलोय थटलोय, पण आपल्या सगळ्यांचा फोटो नाही ना. आता आपण फोटो घ्यायचा का? हा, फोटो तर झालंच पाहिजे. चला. खरंच घ्यायचा का? खरंच घ्यायचंय. होय, काय नाही घ्यायचा? आज मी न्यू बॉम्ब झाले ना. व रडावंसं वाटतंय ना, मग रड. एकदाची रडून मोकळी हो, मनात काहीही साठवू नकोस. धनू, वेळीच जर दुःखाला वाट करून दिली नाही ना, तर ना ते आतून पोखरत राहतं ग आपल्याला, आणि मग त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे रड. मी आहे ना, तुझी वहिनी आहे तुझ्यासोबत. काय त्रास करून घेतेस स्वतःला? नाही वहिनी, मला दुःख झाले म्हणून नाही रडत आहे ग.
पण दादाला जे दुःख झालंय ना हो, त्याच्यामुळे लय त्रास होतोय मला. आमच्यामुळे अजून किती सहन करणार ग तो. आज पण माझ्यामुळे. कोण म्हणलं तुला? धनु, जे काही झालेलं आहे ते तुझी काही चूक नाहीये बाळा. त्यामुळे ना असला विचार मनातही आणायचा नाही. आणि जे घडलं ते का घडलं, कसं घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा ना यातून काय हाती चांगलं लागलं याचा विचार करूयात ना आपण. तूच बाहेर आता म्हटलीस ना की हे लग्न मोडलं ते चांगलंच झालं म्हणून. मग आता तूच इथे येशील. मला हे सगळं कळतंय. दादा रोज किती कष्ट करतो आमच्यासाठी आणि आमच्याचमुळे त्याच्या वाटेला हे सगळं येतंय ना, त्याचा त्रास होतोय गो मला. धनु, इकडे बघ, माझ्याकडे बघ. आता शांत हो. तू दादाचा कशाला विचार करतेस? अगं तुझा दादा चांगला खमका आहे आणि त्याची खरी ताकद काय माहिती? त्याच्या बहिणी त्याची खरी ताकद आहे. मला सांग, तुम्ही जर अशा हार मानून बसल्या तर तो पण खचून जाईल ना ग. धनु, तुला तुझ्या दादाची ताकद वाढवायची आहे का कमी करायची आहे? वाढवायची. मग ती कशाने वाढणार?